मी प्राजक्ता तांडेल बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा। राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक संपली आहे। अंतरिम अहवाल देण्यावर आयोगाच्या बैठकीत एकमत झालंय। दरम्यान या संदर्भात 4 तारखेला आणखी एक बैठक होणार आहे। त्यानंतर मागासवर्ग आयोग अंतरिम अहवाल सरकारला सादर करणार आहे। 8 फेब्रुवारीच्या सुनावणी आधी अंतरिम अहवाल राज्य सरकारला पाठवला जाणार असून या संदर्भात बैठकीत एकमत झाले। त्यामुळे आता ओबीसींचं राजकीय आरक्षण परत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आलेलं आहे। अधिवेशनावेळी विधानसभेत गदारोळ घातल्यानं या आमदारांना 1 वर्षासाठी विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केलं होतं। त्यानंतर सुप्रीम कोर्टानं हा निर्णय असंविधानिक असल्याचं सांगत निलंबन रद्द केलंय। 12 आमदारांचं निलंबन हा सत्तेच्या अहंकारातून घेतलेला निर्णय असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। ही कारवाई केली त्यांनी या 12 आमदारांच्या मतदारसंघातल्या नागरिकांची बिनशर्त माफी मागावी अशी मागणी फडणवीसांनी केली आहे। सगळ्यांनी मिळून हे षडयंत्र रचलंय असा दावा फडणवीसांनी केला। नाव ठरवून त्यांचं निलंबन करण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय। सुप्रीम कोर्टानं भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द केलं। यानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय। मुंबईतल्या कांदिवली परिसरात देखील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करत भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं। न्यायालयानं 12 आमदारांचं निलंबन रद्द केल्यानंतर त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। न्यायालयानं निलंबन रद्द ठरवलं तो अधिकार अध्यक्षांचा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयानं घेतलेल्या निर्णयाचं विधानसभा अध्यक्ष मत देऊ शकतात आणि अध्यक्ष सार्वभौम असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। नितेश राणे प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। आता ही सुनावणी सोमवारी होणार आहे। सरकारी वकील उपस्थित नसल्यानं ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। यावेळी न्यायालयाच्या आवारात शेकडो कार्यकर्ते जमले होते। बनावट नोटा वितरित करण्याच्या उद्देशानं आलेल्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा आणि 7 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। याशिवाय लॅपटॉप आणि काही कागदपत्रांचा समावेश आहे। दहिसर इथे पोलिसांनी ही कारवाई केली आहे। नितेश राणे प्रकरणी सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नरडवे नाक्यावरील पुलाखालून जाणारे दोन्ही बाजूचे रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केले होते। टिपू सुलतान नामांतरावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे। आता भाजप आमदार अमित साटम यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। पालकमंत्री अस्लम शेख अवैधरित्या टिपू सुलतान क्रीडांगण बांधतायत। वास्तविक ही जागा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी महसूल पत्रकात नोंदवलेली आहे। इतकंच नाही तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वापर देखील अवैध कामासाठी केला जात असल्याचा आरोप अमित साटम यांनी केलाय। तसंच पत्राद्वारे त्यांनी त्वरित मुख्य सचिवाद्वारे सखोल चौकशी करून दंडात्मक कारवाईची मागणी केली आहे। सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्य सरकारच्या निर्णयाला भाजपनं कडाडून विरोध केलाय। महाविकास आघाडीचं हे सरकार नेमकं आहे तरी कुणाचं असा सवाल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। तर हे मध्य राष्ट्र बनवण्याचा विचार आहे का असा सवाल भाजप नेत्यांनी केलाय। या निर्णयातून सरकारचं मद्यप्रेम दिसून आल्याची टीका त्यांनी केली आहे। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी त्यांनी बोटीची सफर केल्याचं पाहायला मिळालं। बोट क्लब परिसराची पाहणी करण्याकरता आदित्य ठाकरे आले होते। यावेळी त्यांनी ओपन ट्रॅव्हल बोटीतून प्रवास करण्याचा आनंद लुटला। नागपूरमध्ये भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वाईन विक्रीच्या धोरणाच्या विरोधात आंदोलन केलं। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी वरायटी चौकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। राज्य शासनानं सुपर मॉल आणि किराणा दुकानामध्ये वाईनच्या विक्रीला मंजुरी दिल्याचा यावेळी निषेध करण्यात आला। वाय आय किल्ड गांधी या चित्रपटावरून वाद पेटलेला आहे। या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी होते। या मागणीसाठी मौलाना आझाद विचार मंचचं आंदोलन आझाद मैदानावर सुरू आहे। हुसेन दलवाई यासह मंच कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले। बीडच्या माजलगाव नगर परिषदेमध्ये नवा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। विद्यमान नगराध्यक्षांनी नगरसेवकांच्या परस्पर कागदोपत्री सभा दाखवून बोगस ठरावांवर आणि त्यावर खोट्या सह्यांच्या
सह्या घेऊन फसवणूक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। बोगस सभा घेणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी खुद्द माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। या घटनेनं बीडमध्ये खळबळ उडाली असून नगरपालिकेवर प्रशासक येण्या अगोदर राष्ट्रवादीच्या विद्यमान नगराध्यक्ष मंजूर शेख यांनी हा पराक्रम केल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी केलेला आहे। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीतारामपेठ परिसरात मद्यपींचा गोंधळ पाहायला मिळाला। या ठिकाणी गोंधळ सुरू असल्याची माहिती मिळताच एक पथक घटनास्थळी दाखल झालं होतं। युवकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की आणि अश्लील शिवीगाळ केली। सीतारामपेठ येथील तलावातील वनविभागाच्या बंद बोटीमध्ये बसून हे 5 युवक दारू पीत होते। वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मनाई केल्यावर त्यापैकी एकानं वनविभागाचे कर्मचारी सुरेंद्र मंगाम यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली। भद्रावती पोलिसांनी आरोपी मोहम्मद अली अन्सारी याला अटक केलेली आहे। आरोपी चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरातील रहिवासी असून पोलीस अधिक तपास करत आहेत। राज्यात परीक्षा घोटाळा समोर येत असताना आता टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे। टीईटी परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7,800 परीक्षार्थींना पैसे घेऊन पास केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7,800 परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरवल्याचं समोर आलंय। सायबर पोलिसांनी केलेल्या या तपासात हे धक्कादायक माहिती उघड झाली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये लग्नाचं आमिष दाखवून 250 मुलींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। केंद्र सरकारमध्ये मोठ्या पदावर अधिकारी असल्याचं सांगून मॅट्रिमोनियल साईटवर बनावट खातं तयार करून तब्बल 250 मुलींची फसवणूक करणाऱ्या 2 अट्टल गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या दोघांनीही पुण्यातील 91, बंगळुरूमधील 142 आणि गुडगावमधील 22 मुलींची आर्थिक फसवणूक केली। त्यातील अनेकींचं आर्थिक आणि शारीरिक शोषण झाल्याचं देखील समोर आलंय। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीतारामपेठ परिसरात मद्यपींनी गोंधळ घातला। नशेमध्ये असलेल्या या तरुणांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत अश्लील शिवीगाळ केली। या प्रकरणी आरोपी मोहम्मद अली अन्सारी याला पोलिसांनी अटक केली आहे। अश्लील डान्स प्रकरणात ब्राह्मणी गावचे उपसरपंच रितेश आंबोने यांना अटक करण्यात आलेली आहे। 7 जानेवारीला आयोजित कार्यक्रमात रितेश आंबोनेचा सहभाग असल्यानं त्याला अटक करण्यात आली असून आतापर्यंत या प्रकरणात 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुण्यातील व्यंकटेश सोसायटीमधील राजकमल कनोजिया यांनी तब्बल 6 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने परत केलेले आहेत। कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता त्यांनी सोन्याचं मंगळसूत्र, अंगठी, गळ्यातील हार असे दागिने सुखरूप ठेवले आणि मालकाला ते परत केले। विशेष म्हणजे राजकमल कनोजिया हे अमराठी असून ते लॉन्ड्री चालक आहेत आणि त्यांच्या या प्रामाणिकपणाची सध्या सगळीकडे चर्चा होते। बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून एकाच शहरातील 121 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे। शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली। यात 121 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। कोकण रेल्वे मार्गावर पहिली विजेवरील पॅसेंजर धावली आहे। विजेवर धावणाऱ्या पहिल्या पॅसेंजर गाडीचं कोकण रेल्वेकडून स्वागत करण्यात आलं। दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी ही गाडी आता रोज इलेक्ट्रिक लोकोसह धावणार आहे। षष्ठीला एकादशीच्या निमित्तानं देहूमध्ये फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यासह मंदिर परिसरात देशी विदेशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। या फुलांच्या सुगंधानं मंदिर परिसर दरवळून गेलाय। समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलंय। आपल्या हेलिकॉप्टरला कोणतंही कारण न देता दिल्लीमध्ये थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केलाय। आपल्याला मुझफ्फरनगरला जाऊ दिलं जात नसल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केलाय। याचवेळी भाजप नेत्यांच्या हेलिकॉप्टरला जाऊ दिलं जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव होणार असून हा कट आखण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। जनतेला सगळं काही माहीत आहे असं ट्विट अखिलेश यादव यांनी केलंय। इंदोरमधील दिवंगत आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी न्यायालयानं 3 आरोपींना 6 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे। केअरटेकर पलक, सेवादार विनायक आणि गाडी चालक शरदला ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। आज इंदोर येथील सेशन कोर्टामध्ये अंतिम
सुनावणी झाली। कोर्टानं या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले भय्यू महाराजांचे 2 सेवक विनायक आणि ड्रायव्हर शरद यांना दोषी ठरवलेलं आहे। या दोघांसोबतच पलक नावाच्या महिलेला देखील दोषी ठरवण्यात आलंय। या पलकनं भय्यू महाराजांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत अश्लील व्हिडिओ बनवले होते अशी देखील माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती। अखेर 3ही आरोपींना कोर्टानं दोषी ठरवलंय। कोर्टानं या 3ही आरोपींना 6 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे, कारण या तिघांनी भय्यू महाराजांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप कोर्टात सिद्ध झालाय। पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये बीएसएफची ड्रग तस्करांसोबत चकमक झाली। या चकमकीमध्ये एक जवान जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। या कारवाईमध्ये 47 किलो ड्रग्ज आणि दारू गोळा जप्त करण्यात आलाय। दिल्लीच्या शहादरा जिल्ह्यातील कस्तुरबा नगरमध्ये एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी 7 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। पीडितेचे केस कापत तिला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। यानंतर पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत कारवाई केली। अहमदाबादमध्ये दारू माफियांनी पोलिसांवर हल्ला केला। एका दारू माफियाला पोलीस पकडण्यासाठी गेले होते, त्यावेळी आरोपींनी पोलिसांवर लोखंडी हातोड्यानं हल्ला केला। या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून गेल्या 24 तासात 2,51,000 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे। तर काल एका दिवसात कोरोनामुळे 627 रुग्णांचा मृत्यू झालाय। सध्या भारतातील पॉझिटिव्हिटी रेट हा 15% गेलाय। परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर हे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत। जयशंकर यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली। कोरोनाची लागण झाल्यानंतर मी सर्व खबरदारी घेत आहे। माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलंय। पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याबाबतची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। या प्रकरणी आज कोर्टामध्ये सुनावणी झाली, मात्र डेटा जमा करण्याची जबाबदारी सरकारची म्हणत कोर्टानं आपला निर्णय राखून ठेवलाय। आता या प्रकरणी 24 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे। गोव्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून नेते मंडळींचा गोवा दौरा सुरू आहे। अशातच या धावपळीतून थोडासा वेळ काढत नेते मंडळी ज्यूस सेंटरवर पोहोचले। भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, विधानसभा अध्यक्ष राजेश पाटणेकर यांनी बिचोलीम इथे एका ज्यूस सेंटरवर निवांत क्षण घालवल्याचं पाहायला मिळालं। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आढावा उर्वरित बातम्यांचा। टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता अडचणीत आलेली आहे। भोपाळमध्ये एका वेब सिरीजच्या प्रमोशनादरम्यान तिनं देवाचं नाव घेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। भोपाळमधील शामला हिल्स पोलीस ठाण्यामध्ये श्वेता तिवारी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणावरून वाढता वाद पाहून श्वेता तिवारीनं तिचं अधिकृत निवेदन जारी केलेलं आहे। या निवेदनाद्वारे तिनं जाहीररित्या माफी मागत या प्रकरणी स्पष्टीकरण दिलंय। कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता असं तिनं यावेळी म्हटलंय। ट्विंकल खन्नानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अक्षयचा फोटो शेअर केलाय। हा फोटो शेअर करत मालचं वय एखाद्या जुन्या विस्कीप्रमाणे वाढतंय, तुम्हाला पण असं वाटतं का असं कॅप्शन ट्विंकलनं दिलंय। ट्विंकलने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। गंगूबाई काठियावाडीच्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आलेली आहे। बऱ्याच काळापासून चर्चेमध्ये असलेल्या या चित्रपटाचं प्रदर्शन कोरोनामुळे रखडलं होतं, पण आता हा चित्रपट येत्या 25 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। याआधी हा चित्रपट 11 सप्टेंबर 2021ला प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली। निर्माता आनंद पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग यांचा विक्टोरिया हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकतंच या चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लुक सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलेले आहेत। विक्टोरिया या चित्रपटामध्ये अभिनेता पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।